वाऱ्यावर लाखो जणांची कोट्यावधीची फसवणूक करण्यात आलेली आहे। झटपट पैसे कमवण्याच्या नादात टोरेस या परदेशी कंपनीने गुंतवणूक करणाऱ्या लाखो गुंतवणूकदारांची शेकडो कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। दादरसह मुंबईत सानपाडा आणि अन्यत्र असणाऱ्या टोरेस कंपनीच्या शोरूमवर शेकडो गुंतवणूकदार दाखल झाले आहे। त्यापूर्वी कंपनीने मुंबई मीरा रोड वाशी सानपाडा येथील शोरूमला कुलूप लावून पोबारा केल्याचं समोर आलं आहे। या प्रकरणी गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेत टोरेस कंपनीच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी पार्कमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये 13 कोटींच्या वर फसवणुकीची रक्कम असून तक्रारदार तक्रार करायला येत असल्यामुळे हा आकडा आता 100 कोटींच्या आसपास जाण्याची शक्यता आहे। तसेच इतर शहरांमध्ये असलेल्या टोरेस कंपनीच्या शोरूमवर देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून फसवणुकीचा आकडा 500 कोटींच्या आसपास जाण्याची शक्यता ही वर्तवली जाते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टोरेस ही रशियन कंपनी आहे। या कंपनीचे मुंबईतील दादर पश्चिम शिवाजी मंदिर जवळ मुख्य कार्यालय आहे। तसंच शोरूम देखील होतं। तर सानपाडा बोरिवली मीरा रोड येथे टोरेस कंपनीचं शोरूम होतं। याबरोबरच राज्यातील अनेक शहरात या कंपनीने आपल्या शाखा उघडल्या होत्या। या कंपनीला फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 वर्ष पूर्ण होणार होता। टोरेस या कंपनीने प्रथम हिरे जडित दागिने तसंच रत्न विक्री सुरू केली होती। त्यानंतर त्यांच्या शोरूम मधील दागिने विकत घेण्यासाठी गुंतवणुकीच्या रकमेमध्ये महिन्याला 7% व्याज देण्याचं आमिष दाखवलं। 10,000 रुपयांपासून लाखो रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक आठवड्यात एक ठराविक रक्कम 52 आठवड्यांपर्यंत जमा होतील आणि गुंतवणूक केलेली रक्कम 15 आठवड्यातील तुमच्या खात्यात जमा केली जाईल। त्यानंतर उर्वरित आठवड्यामध्ये येणारी रक्कम ही बोनस असेल असं त्यांचं सांगणं होतं। म्हणजे दाम तिप्पट अशी ही योजना टोरेस कंपनीने आणली होती। सुरुवातीला गुंतवणूकदारांच्या खात्यावर प्रत्येक आठवड्यात एक ठराविक रक्कम येऊ लागल्यानंतर प्रत्येकाचा कंपनीवरती विश्वास वाढला होता। दरम्यान कंपनीने एकामागे एक अशी स्कीम सुरू केली। तसंच साखळी योजना देखील सुरू केली। तसंच व्याजदर वाढून 7% वरून 18% देखील करण्यात आली होती। मागील काही महिन्यांमध्ये टोरेस कंपनी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात वाढले होते। झटपट पैसा कमवण्याच्या नादात अनेकांनी आपले दागिने गहाण ठेवून कोणी घर गहाण ठेवून टोरेस कंपनीमध्ये कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली होती। गुंतवणूकदारांमध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार, सेवानिवृत्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांची देखील मोठी गुंतवणूक केल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। दादर, मीरा रोड, बोरिवली, सानपाडा या ठिकाणी असलेल्या टोरेस कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या ही जवळपास 2 ते 3 लाखांच्या वर गेली होती। हे गुंतवणूकदार सध्या वाऱ्यावर असल्याचं सांगितलं जातंय। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।